नमस्कार मंडळी. आजचा दिवस तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समाधान, आनंद आणि भरभराट घेऊन येवो, हीच श्री स्वामी समर्थांच्या चरणी मी प्रार्थना करते. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. चला तर मग आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. आज बुधवार आणि त्याचबरोबर आषाढ महिन्यातील पवित्र गुरुपौर्णिमा. आषाढ महिन्यात येणाऱ्या या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा असेही म्हटले जाते. प्रत्येक महिन्यात पौर्णिमा येते आणि प्रत्येक पौर्णिमेचे धार्मिक महत्त्व वेगवेगळे असते. धर्मशास्त्रानुसार प्रत्येक पौर्णिमेला माता लक्ष्मीची पूजा करावी असे सांगितले जाते. मात्र आषाढ महिन्यातील गुरुपौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णू यांच्या पूजेसोबतच आपल्या गुरूंची सेवा व पूजा करण्यालाही विशेष महत्त्व आहे. गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमा हा शब्द गुरु आणि पौर्णिमा या दोन शब्दांनी बनलेला आहे. गुरु म्हणजे अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारा, तर पौर्णिमा म्हणजे पूर्ण चंद्र. जसा पौर्णिमेचा चंद्र संपूर्ण विश्वाला प्रकाश देतो, त्याचप्रमाणे गुरु आपल्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश पसरवत असतात. त्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात गुरूंचे स्थान अत्यंत श्रेष्ठ आणि पूजनीय मानले जाते. आता गुरुपद कसे घ्यायचे? यासाठी एक नारळ घ्यायचा आहे. त्या नारळावर थोडी खडीसाखर ठेवायची आहे. त्यानंतर ज्यांना तुम्ही आपल्या मनात गुरुस्थानी मानू इच्छिता, जसे की श्री स्वामी समर्थ किंवा तुमच्या श्रद्धेनुसार इतर कोणतेही सद्गुरू, त्यांच्या चरणी तो नारळ तुम्हाला अर्पण करायचा आहे. मला शिष्य म्हणून स्वीकारा आणि माझ्यावर सदैव कृपा ठेवा अशी मनोभावे प्रार्थना करायची आहे. गुरुपौर्णिमा हा दिवस आपल्या आध्यात्मिक प्रवासाला नवी दिशा देणारा मानला जातो. धार्मिक मान्यतेनुसार आषाढ पौर्णिमेलाच महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला होता. त्यांनी वेदांचे विभाजन केले, 18 पुराणांची निर्मिती केली आणि महाभारतांसारख्या महान ग्रंथाची रचना केली. त्यामुळे त्यांना आद्यगुरु म्हणून मान दिला जातो. धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून गुरुपौर्णिमा अत्यंत शुभ मानली जाते. या दिवशी केलेले काही विशेष उपाय अत्यंत फलदायी ठरतात असे मानले जाते. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी करायचा एक अत्यंत प्रभावी आणि सोपा उपाय सांगणार आहे. या उपायामध्ये तुम्हाला एका दिव्याखाली एक विशेष वस्तू ठेवायची आहे. अशी श्रद्धा आहे की हा उपाय भक्तिभावाने केल्यास नशिबाची साथ मिळते, आर्थिक अडचणी दूर होतात, घरात सुख समृद्धी वाढते, कुटुंबातील सदस्यांच्या प्रगतीचे मार्ग खुले होतात आणि माता लक्ष्मीची कृपा कायम राहते. तर ही वस्तू कोणती आहे, हा उपाय नेमका कोणत्या वेळी आणि कशा पद्धतीने करायचा याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो गुरुपौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे. उपाय संध्याकाळी 6 वाजल्यापासून रात्री 9:30 वाजेपर्यंत करता येणार आहे. कारण याच वेळेत आपण देवघरात दिवा लावतो. ही वेळ लक्ष्मी आगमनाची म्हणजे तिन्ही सांजेची पवित्र वेळ मानली जाते. या काळात सकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. त्यामुळे या शुभवेळी श्रद्धेने केलेले उपाय लवकर फलदायी ठरते अशी धार्मिक मान्यता आहे. असे मानले जाते की ज्या घरात गुरुपौर्णिमेच्या दिवशी हा उपाय भक्तिभावाने केला जातो त्या घरावर माता लक्ष्मीची कृपा कायम राहते. आपण प्रत्येक पौर्णिमेला माता लक्ष्मीची पूजा करतोच. त्यामुळे धन, सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्तीसाठी गुरुपौर्णिमेचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. जर तुमच्या आयुष्यात वारंवार आर्थिक अडचणी येत असतील, घरात पैसा टिकत नसेल, उद्योग व्यवसायात अडथळे येत असतील, मेहनत करूनही अपेक्षित उत्पन्न मिळत नसेल किंवा पैसा आला तरी लगेच खर्च होऊन जात असेल, तर अशा वेळी माता लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त व्हावी म्हणून हा उपाय श्रद्धेने केला जातो. लक्ष्मीचे घरात वास्तव्य म्हणजे फक्त पैसा असणे नव्हे. ज्या घरात सुख, शांती, समाधान, प्रेम, आपुलकी आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये एकोपा असतो त्या घरातच खरी लक्ष्मी नांदते. म्हणूनच आर्थिक समृद्धीबरोबरच घरातील वातावरण आनंदी, शांत आणि सकारात्मक असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्रद्धा आणि विश्वासाने केलेला हा उपाय
कधीही व्यर्थ जाणार नाही. आता बघा हा उपाय नेमका कसा करायचा ते पाहूया. सर्वप्रथम संध्याकाळी तुम्हाला स्वच्छ स्नान करायचं आहे किंवा मग हातपाय स्वच्छ धुवून पवित्र व्हायचे आहे. त्यानंतर रोजप्रमाणे देवघरामध्ये दिवा लावायचा आहे. तसेच घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळही एक दिवा लावायचा आहे. धूप, दीप आणि अगरबत्ती लावून संपूर्ण घरातील वातावरण प्रसन्न आणि सात्विक करायचे आहे. आता या उपायासाठी एक मातीची पंती घ्यायची आहे. मातीची पंती नसेल तर पितळ, तांबे किंवा इतर कोणत्याही धातूचा दिवा वापरला तरी देखील चालेल. त्या दिव्यामध्ये दुहेरी कापसाची वात ठेवायची आहे आणि शक्य असल्यास शुद्ध गाईचे तूप घालायचे आहे. तूप उपलब्ध नसेल तर तिळाचे तेल किंवा इतर स्वच्छ तेल वापरले तरीही काही हरकत नाही. त्यानंतर थोडीशी हळदी आपल्याला घ्यायची आहे आणि तिची पेस्ट तयार करायची आहे. आता एक स्वच्छ ताट किंवा स्टीलची प्लेट घ्यायची आहे आणि ज्या प्रकारे आपण उंबरठ्यावर हळदीचं लेपन करतो त्याचप्रमाणे आपल्याला प्लेटवरती हळदीचं लेपन तयार करायचं आहे. त्यानंतर कुंकवाचा गंध तयार करून त्या हळदीच्या लेपावर सुंदर स्वास्तिकचे चिन्ह काढायचे आहे. हिंदू धर्मामध्ये स्वास्तिक हे मंगल, शुभत्व, समृद्धी आणि माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे या उपायामध्ये स्वास्तिक काढण्याला विशेष महत्त्व आहे. स्वास्तिक काढल्यानंतर त्यामधील चारही बिंदू आणि स्वास्तिकच्या चारही बाजूंना 2-2 रेषा आवर्जून काढाव्यात. या रेषा शुभत्व, संरक्षण आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानल्या जातात. यानंतर स्वास्तिकला हळदी कुंकू व्हायचे आहे, अक्षता अर्पण करायच्या आहेत आणि त्यावर तयार केलेला दिवा ठेवायचा आहे. हा दिवा सर्वप्रथम आपल्या देवघरात प्रज्वलित करायचा आहे. दिवा लावल्यानंतर त्यालाही हळदी कुंकू लावायचे आहे, अक्षता व्हायच्या आहेत आणि एक सुगंधी फूल अर्पण करायचे आहे. त्यानंतर त्या दिव्यामध्ये 2 अखंड लवंगा, 2 अखंड तांदळाचे दाणे टाकावेत आणि मग धूप दीप लावून अगरबत्तीने त्या दिव्याची पूजा करायची आहे. आता देवघरात बसून मन शांत करून एकदा श्री सूक्ताचे पठण करायचे आहे. श्री सूक्ताचे पठण पूर्ण झाल्यानंतर तो दिवा अलगद उचलून घराच्या ईशान्य दिशेला ठेवावा. दिव्याची वात ईशान्य दिशेकडे राहील याची काळजी घ्यायची आहे. दिवा ठेवण्यापूर्वी ती जागा स्वच्छ पुसून घ्यावी आणि नंतरच दिवा तिथे प्रज्वलित करावा. धार्मिक मान्यतेनुसार गुरुपौर्णिमेच्या दिवशी ईशान्य दिशेला दिवा लावण्याला विशेष महत्त्व आहे. अनेकांना ईशान्य दिशा नेमकी कोणती आहे हे माहीत नसते. उत्तर आणि पूर्व यांच्यामधील दिशा म्हणजे ईशान्य दिशा. वास्तुशास्त्रानुसार ही दिशा अत्यंत शुभ मानली जाते. या दिशेवर देवतांची कृपा असते अशी श्रद्धा आहे. या दिशेला दिवा लावल्याने गुरुग्रहाचे शुभ फळ प्राप्त होते, कार्यात यश मिळते, नशिबाची साथ लाभते आणि घरातील नकारात्मकता दूर होण्यास मदत होते. हा दिवा संध्याकाळी लावल्यानंतर शक्यतो 12 वाजेपर्यंत अखंड तेवत राहील याची काळजी घ्यायची आहे. दुसऱ्या दिवशी दिवा स्वच्छ धुवून पुन्हा वापरू शकता. यासोबतच आपल्या देवघरात रोज जो दिवा लावला जातो त्या दिव्याखाली 1 मूठ तांदूळ ठेवावे. तांदूळ हे समृद्धी, पवित्रता आणि अन्नपूर्णतेचे प्रतीक मानले जाते. पौर्णिमेच्या दिवशी दिव्याखाली तांदूळ ठेवल्यास माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते अशी श्रद्धा आहे. दुसऱ्या दिवशी ते तांदूळ पक्ष्यांना खाऊ घाला, यामुळे अन्नदानाचे पुण्यही लाभते. तसेच तुमच्या घराजवळ केळीचे झाड, पिंपळाचे झाड किंवा औदुंबराचे झाड असल्यास गुरुपौर्णिमेच्या संध्याकाळी यापैकी कोणत्याही एका वृक्षाजवळ एक दिवा अवश्य लावा. धार्मिक श्रद्धेनुसार केळीच्या वृक्षात भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा वास मानला जातो. पिंपळाच्या वृक्षालाही भगवान विष्णूंचे स्वरूप मानले जाते, तर औदुंबराचा वृक्ष हा भगवान दत्तात्रेय आणि सद्गुरूंचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे या वृक्षाजवळ दिवा लावून मनोभावे प्रार्थना केल्यास भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि सद्गुरूंची कृपा प्राप्त होते. तर मंडळी, गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्रद्धा, विश्वास आणि भक्तिभावाने हे छोटे छोटे उपाय अवश्य करून पहा. तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.